हॅलो फ्रेंड्स. तर आज आहे 9/2/2024 आणि कालच्या वेळेस मार्केट जे आहे ते निफ्टी 212 पॉइंट्स डाऊन होतं. आणि बँक निफ्टी जे आहे ते बँक निफ्टी आपण नंतर डिस्कस करू. पहिले निफ्टीला आपण डिस्कस करूयात. जो आहे एक रेंज बनलेली आहे इथे. इथे एक रेंज बनलेली आहे. खाली एक डाऊन साईडला सपोर्ट जो इथे दिसतोय तो 20,000 20,000 21,000च्या जवळपास आहे. 20,900 21,000च्या जवळपास आहे आणि वर जो रेजिस्टन्स आहे 22,100च्या जवळपास आहे. तर ऑलमोस्ट लास्ट एक महिन्यापासून ह्या रेंजमध्ये निफ्टी जो आहे तो ट्रेड करतोय. याच्या वर पण नाही जाते आणि खाली पण नाही जाते. आणि इथे जे एक आहे इथे एक ट्रेंड लाईन बनलेली होती. त्याचा आज जो आहे तो ब्रेकडाऊन दिलेला आहे निफ्टीने. इथे तुम्ही हे बघू शकता. एक ट्रेंड लाईन बनत होती इथे, पण त्याचा जो आहे तो ब्रेकडाऊन इथे निफ्टीने दिलेला आहे. तो फ्लॅग पॅटर्न इथे एक बनला होता. तर आजच्या दिवशी आपण काय कन्सिडर करू शकतो जर निफ्टी जे आहे ते 22,000च्या जवळपास जर ओपन झालं, 22,000 किंवा 22,000च्या वर कुठेही जरी ओपन झालं तरी एक शार्प सेलिंग प्रेशर आपल्याला 12 वाजेच्या पहिले भेटू शकतं. कारण की इथे जे लोक जे फसलेले होते ते वर इन द मनी आल्यानंतर ते त्यांची पोझिशन जे आहे ते एक्झिट करतील. आणि इथनं थोड्या वेळ कन्सॉलिडेट केल्यानंतर जर पहिले 11 वाजे किंवा 12 वाजेपर्यंत जर ते 20,000च्या वर राहिलं आणि 20,000 नंतर 22,000 राहिलं आणि 22,100च्या वर निघून जर त्यांनी सस्टेन केलं तर हा जो ब्रेकडाऊन होता हा फेल झाला आपण आज समजू. आणि जर गॅप डाऊन ओपन झालं तर आपण कन्सिडर करू शकतो की 21,500च्या इथे एक स्ट्रॉंग सपोर्ट आपल्याला भेटेल. पहिला सपोर्ट जो आहे तो 21,500च्या इथे भेटेल. 21,450च्या इथे आपल्याला एक स्ट्रॉंग सपोर्ट भेटू शकतो इथे. तर इथे एक आपण बायची पोझिशन इनिशिएट करू शकतो फर्स्ट हाफसाठी. आणि जर इथं फ्लॅट ओपन झालं तर आपण एक वेट करूयात की तो 22,000 पर्यंत 21,000 22,000च्या जवळपास यायला पाहिजे. 22,000च्या जवळपास जर आला तर इथे आपण सेल करू शकतो. 22,000च्या जवळपास आला तर कंडिशन असेल की तो निफ्टी जो आहे तो फ्लॅट ओपन झाला पाहिजे आणि नंतर मग त्यांनी 22,000च्या जवळपास येऊन इथे कन्सोलिडेट केलं पाहिजे आणि मग ब्रेकडाऊन दिलं पाहिजे. तर इथे प्रिव्हियस डेचा लो जर त्यांनी ब्रेक केला तर एक शार्प सेलिंग प्रेशर आपल्याला भेटू शकतं, जे की 21,100 पर्यंत निफ्टीला जे आहे ते घेऊन जाऊ शकतं. तर हा झाला निफ्टीचा अनालिसिस. फर्स्ट कंडिशन जी आहे ती गॅपअपची आहे. गॅपअप असल्यानंतर तिथे सस्टेन केल्यानंतर 22,000च्या तिथे आणि मग जर 22,100च्या वर गेल्यानंतर एक स्ट्रॉंग अप आपल्याला भेटू शकतो. गॅपडाऊन जर ओपन झालं गॅपडाऊन जर ओपन झालं जर ह्या लेवलला ओपन झालं कुठे 21,500च्या 21,100 सॉरी 21,400च्या जवळपास जर ओपन झालं तर तिथनं आपण वेट करायचं की 22,000 पर्यंत जाईल. 22,000च्या तिथे एक सेलिंगसाठी आपल्याला एक चांगला तिथे चान्स भेटेल 22,000च्या तिथे. आणि मग इथनं आपण एक डाऊन मूव आपण एक्सपेक्ट करू शकतो इथनं 22,000 पासनं. आणि तिसरी जी कंडिशन आहे ती आहे जर फ्लॅट ओपन झाल्यानंतर आपण वेट करायचं. जर तो फ्लॅट ओपन होऊन वर गेला 22,000च्या जवळपास तर इथे सेल करायचं. आणि किंवा मग नंतर पहिले खाली आला पहिल्या 11 11:30 वाजेपर्यंत तर आपण 21,200च्या जवळपास तिथे एक बाईंग पोझिशन आपण इनिशिएट करू शकतो. तर हे झालं निफ्टीचं. आता आपण बघूयात बँक निफ्टी. बँक निफ्टीने आज खूपच स्ट्रॉंगली निगेटिव्ह कॅन्डल दिली. 3 कॅन्डल ज्या आहेत प्रिव्हियस बँक निफ्टीच्या
त्यांनी एक स्ट्रॉंग व्हॉल्यूम सोबत त्यांनी ब्रेक केलाय 45,500. आणि आता जो बँक निफ्टी ट्रेड करतोय तो 45,000च्या इथे ट्रेड करतोय. तर इथे पण एक बॉक्स पॅटर्न जसा बघायला भेटू शकतो आपल्याला. भेटतंय. वर जे आहे ते 47,000 आणि खाली जे आहे ते 44,500. आता एक स्ट्रॉंग सपोर्ट इथे बघायला भेटतोय आपल्याला बँक निफ्टीला. आणि जेव्हा जर या दोन्ही रेंजच्या वर कुठे जरी बँक निफ्टीने जेव्हा ब्रेकडाऊन देईल त्याच्यानंतरच बँक निफ्टीमध्ये आपल्याला क्लिअर डायरेक्शन भेटू शकते. खाली जे आहे ते बँक निफ्टीने 44,500 44,400 जर ब्रेक केलं तर खाली एक डाऊन साईड जी आहे ती ओपन होईल 43,300 पर्यंत. आणि इथे अजून एक ट्रेंड लाईन बनत होती जी की तुम्ही बघू शकता. ही ट्रेंड लाईन एकदा पण या ट्रेंड लाईनच्या वर बँक निफ्टीने जे आहे ते आपल्याला क्लोज दिलेलं नाहीये. कंटिन्युअसली तिथपर्यंत जातो आणि तिथनं खाली येतो. जेव्हा केव्हा ह्या ट्रेंड लाईनच्या वर बँक निफ्टी ट्रेड करायला लागेल तेव्हा आपण समजायचं की बँक निफ्टीमध्ये डाऊन मूव्ह कम्प्लीट झालेला आहे आणि अप मूव्हला सुरुवात झालेली आहे इथे. हे होतं बँक निफ्टी आणि निफ्टीचा टेक्निकल चार्ट. अवॉइड बँक निफ्टी करायचंय आणि आपल्याला निफ्टीवर लक्ष द्यायचंय. कारण की बँक निफ्टीमध्ये एक स्ट्रॉंग सेलिंग झालेली आहे आज. आणि बँक निफ्टीचे जे कंपोनंट आहेत फक्त प्रायव्हेट सेक्टर बँक सोडले तर PSU बँक इतके सपोर्ट नाही करू शकत बँक निफ्टीला जे की हायर लेवलला सस्टेन करू शकतं. HDFC बँक, कोटक बँक ह्या दोघांचे पण जे चार्ट आहे आपण बघून घेऊ HDFC बँकचा चार्ट इथं. HDFC बँकचा चार्ट बघू शकता. 1400 वर आलेला आहे HDFC बँक. आणि जर आपण विकली चार्ट पण जर बघितला HDFC बँकचा तर ही एक जी स्ट्रॉंग ट्रेंड लाईन होती HDFC बँकने ही ब्रीच केलेली आहे. आणि HDFC बँक खाली जो आहे तो 1200 ला आता नेक्स्ट सपोर्ट सरळ 1300च्या इथे बनतोय. म्हणजे इथनं अजून 100 रुपये खाली एक सपोर्ट जो आहे तो HDFC बँकला इथे बनतोय या लेवलला. आणि कोटक बँक पण जर आपण बघितलं तर तुम्ही बघू शकता एक स्ट्रॉंग 3%, 3.5% कोटक बँक आज डाऊन होतं. तर जे प्रायव्हेट सेक्टर बँक आहे त्यांनी एक ब्रेकडाऊन दिलेला आहे. त्यामुळे बँक निफ्टी जे आहे ते वरच्या साईडला सस्टेन करणं खूप अवघड आहे. त्यामुळे आपण बँक निफ्टीला अवॉइड करू आणि निफ्टीवरच आजच्या दिवसासाठी लक्ष देऊ. निफ्टी आपल्याला एक जर खाली ओपन झाला तर या लेवलला मी तर स्ट्रॉंग बायमध्ये असेल 41,000ला. पण तिथपर्यंत पोहोचेल की नाही माहित नाही. पण तुम्ही लक्ष ठेवा 41,500ला एक स्ट्रॉंग बाय झोन इथे निफ्टीला बनेल. तर बघूयात आजच्या दिवशी काय होतं. भेटूयाच उद्या. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुम्हाला जर काही क्युरी असेल तर तुम्ही कमेंटही करू शकता. भेटूयात उद्या.